राधे राधे. सर्वांना नमस्कार. माझ्या या आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत श्रीमद भगवद्गीता या ग्रंथामधील अध्याय क्रमांक 6, ज्याचं नाव आहे ध्यान योग आणि एकूण श्लोकांची संख्या आहे 47. तर आपण अध्यायाला सुरुवात करूयात. श्री भगवान उवाच अनाश्रित कर्मफलम कार्यकर्म करोति य स संन्यासी च योगी च न निरग्निर्न चाक्रिय. अर्थ आहे, श्री भगवान म्हणाले, जो आपल्या कर्मफलावर आसक्त नसून कर्तव्य म्हणून आपले कर्म करतो तोच वास्तविक संन्यासी आणि वास्तविक योगी होय. पण जो अग्निहोत्रादी कर्म करत नाही तसेच आपले कर्तव्यही करीत नाही तो संन्यासीही नाही किंवा योगी सुद्धा नाही. श्लोक क्रमांक 2. यम संन्यासमिति प्राहुर योगम तम विद्धि पांडव न हे संन्यास संकल्पो योगी भवती कश्चन. हे पांडुपुत्रा, ज्याला संन्यास म्हणतात तोच योग किंवा ब्रह्माशी युक्त होणे होय. कारण जोपर्यंत मनुष्य इंद्रिय तृप्तीच्या इच्छेचा त्याग करत नाही तोपर्यंत तो योगी होऊच शकत नाहीत. पुढील श्लोक आहे आरोरुक्षोर मुनिर योगम कर्म कारण मुच्यते योगारूढस्य तस्यैव शम कारण मुच्यते. अर्थ आहे, जो अष्टांग योगामध्ये नवसाधक आहे त्याच्यासाठी कर्म हे साधन असल्याचे म्हटले जाते आणि ज्याने पूर्वीच योग साध्य केला आहे त्याच्यासाठी सर्व भौतिक क्रियांचे शमन हे साधन असल्याचे म्हटले जाते. पुढील श्लोक आहे यदाहि नेंद्रियार्थेषु न कर्म स्वनुष्यजते सर्व संकल्प संन्यासी योगारूढस्तदोच्यते. अर्थ आहे, जेव्हा मनुष्य सर्व प्रकारच्या भौतिक इच्छांचा त्याग करतो तसेच इंद्रिय तृप्त्यर्थ कर्मामध्ये आणि सकम कर्मामध्येही प्रवृत्त होत नाही तेव्हा तो योगारूढ झाल्याचे म्हटले जाते. श्लोक क्रमांक 5. उद्धरेदात्मनात्मानं नात्मानं वसादयेत आत्मेव ह्यात्मनो बंधुरात्मेव अरिपुरात्मनः. मनुष्याने आपल्या मनाद्वारे स्वतःची अधोगती होऊ न देता स्वतःचा उद्धार केला पाहिजे. मन हे बद्ध जीवाचा मित्र तसेच शत्रूही आहे. बंधुरात्मात्मनस्तस्य एनात्मेवात्मनाजितः अनात्मनस्तु शत्रुत्वे वर्तेतात्मे शत्रुवत. ज्याने मनाला जिंकले आहे त्याच्यासाठी मन हे सर्वोत्तम मित्र आहे, परंतु जो असे करण्यामध्ये अपयशी झाला आहे त्याच्यासाठी तेच मन हे परमशत्रू असते. पुढचा श्लोक आहे जितात्मनः प्रशांतस्य परमात्मा समाहितः शीतोष्ण सुख दुःखेषु तथा मानापमानयोः. ज्याने मन जिंकले आहे त्याला परमात्मा प्राप्त झालेला असतो, त्याने शांती प्राप्त केलेली असते. अशा मनुष्यासाठी सुख आणि दुःख, शीत आणि उष्ण, मान आणि अपमान सर्व काही सारखेच असते. ज्ञान विज्ञान तृप्तात्मा कुटस्थो विजितेंद्रिय युक्त इत्युच्यते योगी समलोष्टाश्म कांचन. अर्थ आहे, मनुष्य जेव्हा अर्जित ज्ञान आणि साक्षात्कारा योगे पूर्णपणे तृप्त होतो तेव्हा तो योगी किंवा आत्मसाक्षात्कारामध्ये स्थित झाला असे म्हटले जाते. असा मनुष्य अध्यात्मात स्थित आणि आत्मसंयमी असतो. तो गारेचे खडे, दगड, सोने इत्यादी सर्व काही समदृष्टीने पाहतो. श्लोक क्रमांक 9. सुऋणमित्रार्युदासीन मध्यस्थ द्वेषबंधुषु साधुष्वपीच पापेषु समबुद्धिर्विशिष्यते. मनुष्य जेव्हा प्रामाणिक हितचिंतक, सुहृद्य, तटस्थ, मध्यस्थ, द्वेषी, मित्र आणि शत्रू, पुण्यवान आणि पापी या सर्वांकडे समदृष्टीने पाहतो तेव्हा तो अधिक प्रगत किंवा विशेष मानला जातो. श्लोक क्रमांक 10. योगी युजित सततमात्मानं रहसी स्थित एकाकी चित्तात्मा निराशीर परिग्रह. अर्थ आहे, योगी व्यक्तीने नेहमी आपले शरीर, मन आणि आत्मा भगवंताच्या ठायी युक्त केले पाहिजे. त्याने एकांत स्थळी एकटे राहावे आणि काळजीपूर्वक मनाला सतत संयमित केले पाहिजे. त्याने आकांक्षा आणि संग्रहाच्या किंवा स्वामित्वाच्या भावनेपासून मुक्त असले पाहिजे. पुढचा श्लोक आहे शुचो देशे प्रतिष्ठाप्य स्थिर मानस मात्मनः
नातुच्छितं नातिनीचं चैलाजिन कुशोत्तरं तत्रेकाग्रं मन कृत्वा चित्तेन्द्रियक्रियः उपविश्यासने युज्याद्योगमात्मविशुद्धये. योगाभ्यासासाठी मनुष्याने एकांतस्थळी जाऊन भूमीवर कुशासन अंथरावे आणि ते मृगचर्म व मृदुवस्त्राने आच्छादित करावे. आसन उंचावरही असू नये किंवा अत्यंत खालीही असू नये. तसेच आसन पवित्र स्थळी असावे. त्यानंतर योगी व्यक्तीने आसनावर दृढतापूर्वक बसावे आणि मन इंद्रिय क्रिया यांचे संयमन करून मनाला एकाग्र करून हृदय शुद्ध करण्यासाठी योगाभ्यास करावा. पुढचा श्लोक आहे. समम काय शिरोग्रीवम धारयंचलम स्थिर संप्रेक्ष नासिकाग्रम स्वम दिशच्चानवलोकयन. प्रशांतात्मा विगत भीर ब्रह्मचारी व्रते स्थित मन संयम मच्चित्तो युक्त आसित मत्परः. अर्थ आहे, मनुष्याने आपले शरीर, मान आणि मस्तक उभ्या सरळ रेषेत धरावे आणि नासिकाग्राकडे स्थिर दृष्टीने पाहावे. याप्रमाणे अविचलित आणि संयमित मनाने भयरहित होऊन कामजीवनापासून पूर्णपणे मुक्त होऊन त्याने हृदयात माझे ध्यान करावे आणि मला जीवनाचे परमलक्ष करावे. पुढचा श्लोक आहे श्लोक क्रमांक 15. विज्जनेवन सदात्मानं योगी नियतमानसः शांतिम निर्वाण परमाम मत संस्थामधिगच्छति. याप्रमाणे शरीर, मन आणि क्रिया यांच्या संयमाचा निरंतर अभ्यास करून मन संयमित झालेला योगी भौतिक जीवनाचा लय करून भगवत धामाची म्हणजे श्रीकृष्णाच्या निवासाची प्राप्ती करतो. श्लोक क्रमांक 16. नातुष्णतस्तु योगोस्तु न चैकांत मनश्नत न चाती स्वप्नशीलस्य जागृतो नैव चार्जुन. हे अर्जुना, जो अत्याधिक खातो किंवा अत्यंत अल्प खातो, जो अतिशय झोपतो किंवा पुरेसे झोपत नाही, तो योगी होण्याची शक्यता नाही. पुढचा श्लोक आहे. युक्ताहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखः. जो मनुष्य आपल्या आहार, निद्रा, विहार किंवा करमणूक आणि कर्म करण्याच्या सवयीत नियमित करतो, तो योगाभ्यासाद्वारे सर्व संसारिक दुःखांचे निदान करू शकतो. यदा विनियतं चित्तमात्मन्येवावतिष्ठते निस्पृह सर्व कामेभ्यो युक्त युक्तिच्यते तदा. अर्थ आहे, योगाभ्यासाद्वारे योगी जेव्हा आपली मानसिक कार्य नियमित करतो आणि सर्व भौतिक आकांक्षापासून मुक्त होऊन अध्यात्मामध्ये स्थित होतो, तेव्हा तो यथायोग्यपणे योगयुक्त झाल्याचे म्हटले जाते. पुढचा श्लोक आहे. यथा दीपो निवातस्तो निंगते सोपमा स्मृता योगिनो यच्चित्तस्य युज्यते योगमात्मनः. अर्थ आहे, जेथे वाऱ्याचे संचलन नाही त्या ठिकाणी ज्याप्रमाणे दीप संथपणे तेवत राहतो, त्याप्रमाणे संयमित मनाचा योगी आत्मतत्वावरील आपल्या ध्यानामध्ये सदैव स्थिर असतो. पुढचा श्लोक आहे. यत्रो परमते चित्तम निरुद्धम योग सेवया यत्र चैवात्मनात्मानं पश्यनात्मनि तुष्यति सुखमात्यंतिकम यद् बुद्धिग्राह्यमतीन्द्रियं वेत्ति यत्र न चैवायं स्थितश्चलति तत्वतः यम लब्ध्वा चापरं लाभं मन्यते नाधिकं ततः यस्मिन् स्थितो न दुःखेन गुरुणापि विचाल्यते तम विद्या दुःख संयोग वियोगम योग संज्ञितम. अर्थ आहे, योगाभ्यासाद्वारे मनुष्याचे मन जेव्हा सांसारिक मानसिक क्रियापासून पूर्णपणे संयमित होते, तेव्हा त्या अवस्थेला परिपूर्ण समाधी असे म्हणतात. या समाधी अवस्थेचे लक्षण आहे की यामुळे मनुष्य विशुद्ध मनाद्वारे आत्म्याचे अवलोकन करण्यात आणि आत्म्यामध्ये संतुष्ट होण्यात व आनंद प्राप्त करण्यात समर्थ होतो. त्या आनंदमय अवस्थेत दिव्य इंद्रियाद्वारे साक्षात्कार झालेल्या अमर्याद दिव्य सुखामध्ये मनुष्य स्थित होतो. याप्रमाणे स्थित झाल्यावर सत्यापासून कधीच ढळत नाही आणि या सत्याची प्राप्ती झाल्यावर याहून अधिक श्रेष्ठ असे काही असेल असे त्याला वाटत नाही. अशा अवस्थेमध्ये स्थित झाल्यावर मोठमोठ्या संकटामध्येही विचलित होत नाही. भौतिक संसर्गामुळे निर्माण होणाऱ्या दुःखापासून हीच यथार्थ वास्तविक मुक्ती आहे.
पुढचा श्लोक आहे सनिश्चयन योक्तव्ये योगो निर्विण्ण चेतसः संकल्प प्रभवान कामास्त्यक्त्वा सर्वान शेषतः मनसेवेंद्रिय ग्रामम विनियम्य समंततः. मनुष्याने दृढ निश्चयाने आणि श्रद्धेने योगाभ्यासाद्वारे युक्त झाले पाहिजे आणि त्याने योग मार्गातून विचलित होऊ नये. मानसिक तर्कामुळे उत्पन्न झालेल्या सर्व भौतिक कामनांचा पूर्ण त्याग करून मनाद्वारे सर्व इंद्रियांना सर्व बाजूंनी संयमित केले पाहिजे. पुढचा श्लोक आहे शने शनेरुपरमेद बुद्ध्या धृती गृहीतया आत्मसंस्थम मन कृत्वा न किश्चिदपि चिंतयेत. हळूहळू क्रमशः दृढ विश्वासाने युक्त झालेल्या बुद्धीद्वारे समाधीमध्ये मनुष्याने स्थित झाले पाहिजे आणि याप्रमाणे मन केवळ आत्म्यावर स्थित केले पाहिजे व इतर कशाचाही विचार करू नये. पुढचा श्लोक आहे यतो यतो निश्चलती मन चंचलम स्थिरम ततस्ततो नियमेत दात्मान्येव वशम नयेत. आपल्या चंचल आणि अस्थिर स्वभावामुळे मन जेथे जेथे भरकटते तेथून मनुष्याने ते खेचून घ्यावे आणि आत्म्याच्या नियंत्रणात आणावे. प्रशांत मनसम हेनम योगिनम सुखमुत्तमम उपैती शांतरजसम ब्रह्मभूतम कल्मषम. अर्थ आहे ज्या योगी मनुष्याचे मन माझ्यावर स्थिर झाले आहे त्याला निश्चितच दिव्य सुखाची परमावधी प्राप्त होते. तो रजगुणाच्या पलीकडे असतो. त्याला ब्रह्माशी असलेल्या गुणात्मक स्वरूपाचा साक्षात्कार होतो आणि याप्रमाणे तो आपल्या पूर्व कर्मफलापासून मुक्त होतो. पुढचा श्लोक आहे युज्यनेवम सदात्मानम योगी विगत कल्मषः सुखेन ब्रह्मसंस्पर्शत्यंतम सुखमश्नुते. याप्रमाणे योगाभ्यासामध्ये निरंतर युक्त असलेला योगी सर्व भौतिक दोषातून मुक्त होतो आणि भगवंताच्या दिव्य प्रेममय सेवेमध्ये परिपूर्ण सुखाच्या परमोच्च अवस्थेची प्राप्ती करतो. पुढचा श्लोक आहे सर्व भूतस्थमात्मानं सर्व भूतानि चात्मनि इक्षते योग युक्तात्मा सर्वत्र समदर्शनः. वास्तविक योगी सर्व प्राणीमात्रामध्ये मला पाहतो आणि सर्व प्राणीमात्रांना सुद्धा माझ्यामध्ये पाहतो. निस्संदेह आत्मसाक्षात्कारी व्यक्ती मला सर्वत्र पाहतो. पुढचा श्लोक आहे यो माम पश्यति सर्वत्र सर्वं च मयि पश्यति तस्याहम न प्रणश्यति स च मे न प्रणश्यति. जो मला सर्वत्र पाहतो आणि सर्व काही माझ्यामध्ये पाहतो त्याला मी कधी दुरावत नाही तसेच तोही मला कधी दुरावत नाही. पुढचा श्लोक आहे सर्व भूतस्थितम यो माम भजन्ते कत्वमास्थितः सर्वथा वर्तमानोपि स योगी मयि वर्तते. अर्थ आहे जो योगी मी आणि परमात्मा अभिन्न असल्याचे जाणून परमात्म्याच्या भक्तिपूर्ण सेवेमध्ये युक्त होतो तो सर्व परिस्थितीत माझ्यामध्ये सदैव निवास करतो. पुढचा श्लोक आहे आत्मोपमेन सर्वत्र समम पश्यति यो अर्जुन सुखम वा यदि वा दुःखम स योगी परमो मतः. हे अर्जुना, जो आपल्या स्वतःच्या तुलनेने सर्व जीवाकडे त्यांच्या सुखामध्ये आणि दुःखामध्ये वास्तविक समतेने पाहतो तोच परिपूर्ण योगी होय. अर्जुन उवाच योऽयं योगस्त्वया प्रोक्त साम्येन मधुसूदन यत्साहं न पश्यामि चंचलत्वा स्थितिं स्थिरम. अर्जुन म्हणतात की हे मधुसूदना, तुम्ही सांगितलेली योग पद्धती ही मला अव्यवहार्य आणि असह्य वाटते कारण मन हे चंचल आणि अस्थिर आहे. चंचलम ही मन कृष्ण प्रमाथी बलवदृढम तस्याहम निग्रहम मन्ये वायोरीव सुदुष्करम. हे कृष्णा, मन हे चंचल उत्कृंकल दुराग्रही आणि अत्यंत बलवान असल्यामुळे मनाचा निग्रह करणे हे वायूला नियंत्रित करण्यापेक्षाही अत्यंत कठीण आहे असे मला वाटते. आणि मग श्री भगवान काय म्हणतात? श्री भगवान उवाच असंशयम हि महाभावो मनो दुर्निग्रहम चलम अभ्यासेन तु कौंतेय वैराग्येन च गुह्यते. भगवान श्रीकृष्ण म्हणतात की हे महाभाव कौंतेया, चंचल मनाला संयमित करणे निसंशय अत्यंत कठीण आहे, पण योग्य अभ्यासाने आणि अनासक्तीद्वारे मनाला वश करणे शक्य आहे.
पुढचा श्लोक आहे असंयतात्मना योगो दुष्प्राप इति मे मती वशात्मना तु एतता शक्यो वातुमुपायतः. ज्याचे मन उच्चृंखल आहे त्याला आत्मसाक्षात्कार होणे कठीण आहे, परंतु ज्याचे मन संयमित आहे आणि जो योग्य साधनाद्वारे प्रयत्न करतो त्याला निश्चितच यशाची शाश्वती आहे, असे माझे मत आहे. पुढे अर्जुन म्हणतात, अर्जुन उवाच अयति श्रद्धयोपेते योगाच्चलित मानसः अप्राप्य योग संसिद्धिं काम गतिम कृष्ण गच्छति. अर्जुन विचारतात की हे कृष्णा, जो आरंभी आत्मसाक्षात्काराच्या मार्गाचा श्रद्धेने स्वीकार करतो परंतु नंतर सांसारिक आसक्तीमुळे मार्गभ्रष्ट होतो आणि यामुळे योग सिद्धी प्राप्त करू शकत नाही, अशा अयशस्वी योग्याला कोणती गती प्राप्त होते. पुढचा श्लोक आहे कश्चिन्नो भय विभ्रष्ट भवे भ्रमीव नश्यति अप्रतिष्ठो महाभाव विमूढो ब्राह्मणपथी. हे महाभाव कृष्ण, ब्रह्मप्राप्तीच्या मार्गावरून भ्रष्ट झालेला असा हा मनुष्य आध्यात्मिक आणि भौतिक यशो मार्गावरून कोणत्याही दिशेला स्थित नसलेल्या छिन्न विच्छिन्न ढगाप्रमाणे पतित होऊन भ्रष्ट तर होत नाही ना. एतन्मे संशयम कृष्ण चेतु महर्षस्य शेषतः त्वदन्य संशयस्य चेता न हिपपद्यते. हे कृष्णा, माझा हा संशय आहे आणि हा पूर्णपणे दूर करण्याची मी तुम्हाला विनंती करतो. तुमच्या वाचून हा संशय दूर करणारा कोणीही मिळणार नाही. भगवान सांगतात की श्री भगवान उवाच पार्थ नैवेह नामोत्र विनाशस्तस्य विद्यते न हि कल्याण कृत कश्चित दुर्गतीम तात गच्छति. श्री भगवान म्हणाले की हे पार्था, शुभ कार्यामध्ये युक्त झालेल्या योगी व्यक्तीचा इहलोकात तसेच परलोकातही विनाश होत नाही. आणि हे मित्र, जो मनुष्य चांगले कार्य करतो तो दुष्प्रवृत्तींनी प्रभावित होत नाही. प्राप्य पुण्यकृताम लोकानुषित्वा शाश्वती समहा सुचिनाम श्रीमताम गेहे योगभ्रष्टोभिजायते. योगभ्रष्ट योगी पुण्यात्म्यांच्या लोकांमध्ये अनेकानेक वर्षे सुखोपभोग घेतल्यानंतर पुन्हा गुणवान कुटुंबामध्ये किंवा वैभवशाली कुटुंबामध्ये जन्म घेतो. अथवा योगिनामेव कुले भवती धीमताम एतद्धि दुर्लभतरम लोके जन्म यदिदृशम. अथवा दीर्घकाळ योगाभ्यास केल्यानंतर अपयशी ठरलेला तो योगी अत्यंत बुद्धिमान योगी व्यक्तींच्या कुळात जन्म घेतो. खरोखरच अशा प्रकारचा जन्म या लोकी अत्यंत दुर्लभ आहे. तत्रतम बुद्धिसंयोगम लभते पौर्वदेहिकम यततेच ततो भूय संसिद्धो कुरुनंदन. हे कुरुनंदन, असा जन्म मिळाल्यावर तो आपल्या पूर्वजन्माच्या दिव्य चेतनेचे पुनरुज्जीवन करतो आणि परिपूर्ण सिद्धी प्राप्त करण्यासाठी पुन्हा प्रयत्न करतो. पूर्वाभ्यासेन तेनैव ह्रियते ह्यावशोऽपि सह जिज्ञासुरपि योगस्य शब्द ब्रह्माती वर्तते. अर्थ आहे, आपल्या पूर्वजन्माच्या दिव्य चेतनेच्या आधारावर तो आपोआपच आपली इच्छा नसतानाही योगाभ्यासाकडे आकृष्ट होतो. असा जिज्ञासी योगी सदैव शास्त्राच्या कर्मकांडात्मक तत्वाच्या अतीत असतो. पुढचा श्लोक आहे प्रयत्नादित्य मानस्तु योगी संशुद्ध किल्मिषः अनेक जन्म संसिद्धस्ततो याती पराम गती. आणि जेव्हा योगी सर्व पापापासून शुद्ध होऊन अधिक प्रगती करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो तेव्हा अंततः अनेक जन्मजन्मांतराच्या अभ्यासानंतर सिद्धी संपादित केल्यावर त्याला परमलक्ष्याची प्राप्ती होते. तपस्वीभ्योधिको योगी ज्ञानीभ्योऽपि मतोधिक कर्मीभ्यश्चाधिको योगी तस्माद्योगी भवार्जुन. योगी मनुष्य हा तपस्वी, ज्ञानी आणि सकामकर्मी व्यक्तीपेक्षाही श्रेष्ठ आहे. म्हणून हे अर्जुना, तू सर्व परिस्थितीत योगी हो. शेवटचा श्लोक आहे योगिनामपि सर्वेषां मद्गतेनान्तरात्मनः श्रद्धावान भजते यो मां स मे युक्ततमो मतः. आणि सर्व योग्यामध्ये जो दृढ श्रद्धेने सदैव माझ्यामध्ये वास करतो
अंतःकरणात माझे चिंतन करतो आणि माझी दिव्य प्रेममयी सेवा करतो तो माझ्याशी पूर्णपणे योगयुक्त असतो, तोच सर्वश्रेष्ठ योगी होय, असे माझे मत आहे. तर अशा रीतीने आजचा हा अध्याय इथं संपलेला आहे. अध्यायाचे निरूपण तुम्हाला कसे वाटलं ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि भेटूयात आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राधे राधे.